5 वर्षांपासून उमर खालिद तुरुंगातच आहे। 5 वर्षांनंतरही न्यायालयाकडून उमरला जामीन नाहीच। दिल्लीत 2020 साली झालेल्या दंगलीच्या कट प्रकरणी संबंधित प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळलाय। उमर खालिद, शर्जील इमामसह इतर आरोपींना जामीन नाकारण्यात आलेला आहे। या प्रकरणातील युक्तिवाद आधीच पूर्ण झाले होते। जुलैमध्ये या प्रकरणावर निकाल न्यायालयानं राखून ठेवला होता। तर 5 वर्षांपासून उमर खालिद तुरुंगातच आहे। त्याचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे। त्यामुळे 5 वर्षांनंतरही न्यायालयाकडून उमरला जामीन नाहीच। दंगली प्रकरणी उमरवर ही कारवाई करण्यात आली। 5 वर्षांपासून तो तुरुंगातच आहे।